हॅलो फ्रेंड, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. आज आपण अशी उन्हाळी वाळवणातली सांडग्याची भाजी करणार आहोत. अशा प्रकारे असे सांडगे असतात. मटकीची डाळ असते त्याच्यापासून हे करतात. 1 किलो मटकीची डाळ घेतली तर त्यामध्ये 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घालून मसाले घालून असे छान सांडगे केले जातात. लाल तिखट, कोथिंबीर वगैरे, जिरे, अगदी छान होतात हे. आणि असे छान उन्हात कडकडीत छान वाळवायचे आणि असे आपल्याला जेव्हा भाजी करायची तेव्हा आपण करू शकतो. अप्रतिम होते, आमच्या घरात सर्वांना आवडते. तर मी आज खास ही रेसिपी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे असे कडकडीत वाळून घेतलेले आहेत. वर्षभरही चांगले टिकतात. तर मी आता कढई ठेवली आहे गॅसवर. सर्वप्रथम आपल्याला ते सांडगे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तसेच करायचे आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण सांडगे घालूया आणि चांगले परतून घ्यायचे. खूप पण असे काळपट करायचे नाही, लालसरच काढायचेत आपल्याला. असे चांगले परतून घेऊया आपण तेलामध्ये. असे सुद्धा आपण तेलातून परतून जेव्हा घेतो ना, असे खाताना सुद्धा अगदी सुंदर लागतात. तसेही खाऊ शकतो. छान टेस्ट येते या सांडग्यांची. आता काढून घेऊया आपण. आपल्याला एवढेच करायचेत, जास्त पण नाही, नाही तर काळपट होणार. आता तेच तेल ठेवले मी. तर आता आपण फोडणी करूया. मोहरी घातलेली आहे मी अर्धा चमचा. आता जिरे पण घातलेत अर्धा चमचा. छान जिरे मोहरी चांगली फुलली की इथे कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट मारून घेतलेल्या आहेत मी. त्या सुद्धा आपण चांगला परतून घेऊया. आता इथे लसणाच्या 10-12 पाकळ्या मी ठेचूनच घेतल्या होत्या, त्या सुद्धा घालूया आपण. सुंदर फ्लेवर येतो लसणाचा सुद्धा. आता हे छान आपण परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा दूर होईल एवढा. हिरवी मिरची, लसूण आता बघा किती छान परतून घेतलेला आहे आपण. आता एक कांदा मोठा बारीक चॉप केला होता मी, तो घातलाय. कांदा ह्या भाजीला थोडा जास्तच लागतो. मी मोठा कांदा घेतलेला होता. तुमच्याकडे मीडियम साईजचे असेल तर तुम्ही 2 घालू शकता. चांगला परतून घेऊया गुलाबी रंगावर कांदा सुद्धा. सुंदर फोडणी झाली आपली. आता यामध्ये हिंग घालूया आपण थोडा. मी सुरुवातीलाच घालायची विसरले म्हणून ह्या वेळे त्या स्टेपला घालतीये. सुगंध अगदी सुंदर येतोय हिंगाचा सुद्धा. आता मी एक मोठा टोमॅटो बारीक चॉप केला होता, तो सुद्धा घालूया आपण. कांद्याबरोबर छान परतून घेऊया. कलरही सुंदर दिसतोय. आता ह्यामध्ये आपण किंचित मीठ घालूया, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होणार. परत एकदा आपण छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता. आता कोथिंबीर थोडी घालूया आपण फोडणीतच. फ्लेवर छान उतरतो फोडणीत. जर अशी कोथिंबीर घातली ना तर फोडणीत अगदी कोथिंबीरीचा फ्लेवर मस्त येतो. वरतूनही घालणार आहे, पण अशी फोडणीतही घालायची. छान झालेले आहेत टोमॅटो, कांदा. आता आपण सुके मसाले घालूया. हळद घातली अर्धा चमचा. इथे मी बेडगी मिरची
घातली 1.5 चमचा. आता इथे धना पावडर घातलेली आहे 1 चमचा. जिरा पावडर घातले अर्धा चमचा. आणि गरम मसाला अर्धा चमचा. आता सर्व छान परतून घेऊया परत एकदा मसाले तेलामध्ये. आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. चांगले मसाले आपले चांगले शिजले पाहिजेत. अर्धी वाटीच गरमच पाणी घातलेलं आहे मी. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि चांगले 2 मिनिटं वाफ देऊया मसाल्यांना. आता 2 मिनिटं झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत आपले मसाले. आता हे मी खोबरं आणि तिळाचं वाटण केलेलं होतं. मी छान खोबरं, सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेतले होते आणि ते मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेले आहेत. ते 1 चमचा घातलेले आहेत मी. भाजीला टेस्ट छान येणार असं मी कायम करून ठेवते. खोबरं आणि तिळाचं वाटण, शेंगदाण्याचा कूट वगैरे असं डाळवाचं वाटण असं कायम माझ्याकडे असतं केलेलं. ते सुद्धा आपण छान परतलेलं आहे. आता इथे कसुरी मेथी घातली 1 चमचा फ्लेवरसाठी. सुंदर लागती भाजी. आता आपण सांडगे घातलेत. आता ते मसाल्यामध्ये चांगले परतूया, मिक्स करूया चांगला मसाला आणि सांडगे एकत्र. आणि आता इथे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, कारण ते सांडगे आता आपल्याला शिजून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये मसाल्याबरोबर. आणि ही भाजी खूप पातळ नसते, साधारण मीडियमच असते ही भाजी. डब्याला पण देऊ शकतो, अशी जेवणातही दुपारच्या रात्रीच्या जेवणात करू शकतो. ही भाजी अगदी सुंदर लागते, अप्रतिम चवीची. रोज रोज भाजी खाऊन त्याच कंटाळा येतो, तर मग एक दिवशी चेंज म्हणून अशी भाजी करू शकतो आपण. सुंदर लागते, तुम्ही सुद्धा करून बघा. आणि जिथे पापड वगैरे विकायला असतात तिथे हे सांडगे भेटतात. 12 ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवलेलं होतं. मस्त शिजून घेतलेली आहे ही भाजी आपण. तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे, सुंदर झालेली आहे. अशीच करायची भाजी. डब्यासाठी पण परफेक्ट भाजी आहे ही, आवडीने खाणार. आता आपण बघूया शिजले की आपले सांडगे. बघू शकता तुम्ही, चेक करूया आपण. नाही शिजलेत, थोडे शिजायचेत. आता आपण परत 3 ते 4 मिनिटं परत झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया. आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. मस्त भाजी आपली चांगली शिजून घेतली रटरट आपण. बघा कशी झाली आहे, अगदी दिसायलाही सुंदर, चवीलाही भन्नाट. अगदी सुगंध इतका सुंदर येतोय भाजीचा, तोंडाला अगदी पाणीच. सुंदर झाली आपली भाजी. सांडगे पण शिजलेले आहेत. आता आपण किंचित वरतून मीठ घालूया, कारण सांडग्यात पण थोडं मीठ असतं ना. आपण कांदा आणि टोमॅटो शिजताना पण थोडं घातलं होतं, बेतानेच घालायचं. आता वरतून कोथिंबीरही घालायची छान बारीक कट केलेली. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी बाउलमध्ये काढूया आपण. बघू शकता किती सुंदर झालेली आहे भाजी, सांडग्याची भाजी. बघा तुम्ही कशी मस्त दिसतीये.
आमच्याकडे तर ही भाजी खूप आवडते. आता गॅस बंद करूया आपण. अशा प्रकारे मी मुद्दाम ते सांडगे दाखवायला ठेवलेले आहेत अशा प्रकारे, कारण कळणार नाही ना भाजी कसली केलेली आहे. त्यामुळे कशी सांडग्याची भाजी अशी अप्रतिम होते. तुम्ही सुद्धा करा. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताज किचन वाईफ्सला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इतकी सुंदर भाजी होती या सांडग्याची. आणि पापड, जिथे पापड विकत भेटतात कुरड्या पापड, तिथे सांडग्याची पॅकेट सुद्धा असतात विकायला. जर तुम्ही केलं नसेल उन्हाळी वाळवणामध्ये, तर तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा घेऊन अशी भाजी करू शकता. अप्रतिम होते, सुंदर लागते अगदी. सर्वांनाच आवडेल ही भाजी. तुम्ही एकदा करून बघा. माझ्याप्रमाणे सुंदर होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान. आणि भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.